अमरावतीच्या जळका शहापूर येथील सर्वे क्रमांक 13 मधील खाणीत कथित अवैध उत्खनन सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे। रात्री अपरात्री बेकायदेशीर उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख आशिष धर्माळे यांनी गावकऱ्यांसह थेट खाणीवर धडक देत हा प्रकार उघडकीस आणला असून संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। जळका शहापूर येथील सर्वे क्रमांक 13 मधील खाणीत नियम धाब्यावर बसवून कथित अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। शिवसेना जिल्हा प्रमुख आशिष धर्माळे यांनी गावकऱ्यांसह खाणीवर धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला। या घटनेची माहिती मिळताच 25 ऑगस्ट रोजी महसूल प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। महसूल मंडळाधिकारी CB वाघमोडे आणि कर्मचाऱ्यांच्या पाहणीत सुमारे 11 फूट खोलीचे आणि 100 मिलीमीटर व्यासाचे 11 बोर आढळून आले। 24 ऑगस्ट पासून ड्रिल मशीनच्या साहाय्याने हे बोर पाडण्यात आल्याची माहिती खाण व्यवस्थापनेने दिल्याचं पंचनाम्यात नमूद झालंय। घटनास्थळी कोबेल्को कंपनीचं पोकलँड मशीनही आढळून आलं। ड्रिल मशीन ऑपरेटरने ही मशीन राजस्थान इथून रिनू शेखावत यांच्या मालकीची असल्याचं सांगितलं। त्यामुळे परराज्यातून मशिनरी आणि कामगार आणून उत्खनन केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणातील खाण मालक, व्यवस्थापक आणि अन्य जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आशिष धर्माळे यांनी केली आहे। कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे।